गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. संत तुकाराम महाराज आपल्या 12व्या अभंगात म्हणतात, हरीच्या जागरणा जाता कारे नये मना, कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी. ज्यांची तुझ गुंती ते तो मोकलिती अंती, तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगतायत की एकदा स्वतःच परीक्षण कर. एकदा बघ तू कुठे कुठे वेळ देतोयस आणि ते आपल्या सोबत येणार आहे का. जिथे तू वेळ आता गुंतवतोय स्वतःला, ती गोष्ट तुझ्या अंती मरणाच्या वेळीस तुझ्या सोबत राहणार नाहीये. म्हणून हरीच्या जागरणासाठी आपण जी जागृत अवस्था मागे सांगितली, मी जागरण आपण मागच्या एका अभंगात बघितलं. हे जागरण म्हणजे काय, विषयातून मुक्ती आणि आपल्या खऱ्या स्वरूपाची ओढ, ही जागृत अवस्था. या हरीच्या जागरणाला तू का नाही जातेस, काय अडतंय मध्ये. एकदा बघ तू की तुझं आयुष्य तू कसं वेचलेलं आहेस. कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी, ज्यांची तुझं गुंती ते तो मोकलिती अंती. अरे तुझे आयुष्य संसार करण्यात फुकट खर्ची पडतंय आणि हे नुकसान तू दुसरीकडे कुठे भरून काढणार आहेस. माणूस जन्म आपल्याला जो मिळतो स्वतःचं सार्थक करण्यासाठी, तो पुन्हा कधी मिळेल हे सांगता येत नाही. ज्याच्यामध्ये तू गुंतलेला आहेस ते तर तुझ्या शेवटी तुला सोडून देणार आहेत. तुझ्या अंतसमयी तू एकटाच असणार आहे. तेव्हा त्याच्यात का गुंतलायस तू. आता तूच विचार कर की तुला खरा लाभ कशात आहे. अनेक संतांचं हेच वचन आहे की विषय सुखात न गुंतून जाता परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे मनुष्य देहाचं खरं ध्येय आहे. समर्थ रामदास यांची एक सुप्रसिद्ध काव्यरचना आहे, सावधान सावधान वाचे म्हणा रामनाम. त्याच्यामध्ये समर्थ रामदास आपल्या पूर्ण आयुष्याचं वर्णन करतायत. काय म्हणतात ते, 10 वर्षे बालपण 20 वर्ष तारुण्य. 10 वर्ष आपली गेली बालपणामध्ये. आपण आता तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं की तू बघ विचार कर, त्या पद्धतीने थोडा विचार करतोय आणि त्यासाठी संत रामदासांचा हा अभंग आपण बघतोय. 10 वर्ष बालपण, 10 वर्ष जी गेली ती बालपणामध्ये गेली. त्यावेळेस आपल्याला बुद्धी नव्हती की आपण भक्ती करावी, आपण देवाचं नाव घ्यावं. ध्रुव बाळ आणि प्रल्हाद हे खरंच महान आहेत. त्यांनी एवढ्या लहान वयामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण आपण सर्वसाधारण मनुष्य, आपल्याला त्यावेळेस अक्कलच नव्हती आणि असं 10 वर्ष आपलं बालपणामध्ये गेलं. 20 वर्षे तारुण्य, 20व्या वर्षी आपल्याला तारुण्य लाभलं आणि मग काय, अंगी जडे अभिमान तेव्हा न घडे साधन. त्यावेळेस आपल्याला अभिमान होता, एक सळसळतं रक्त होतं, एक ध्येय होतं, महत्वाकांक्षा होत्या. तेव्हा त्यावेळेस तर काही साधना झाली नाही. तिसाची होय भरती कन्या पुत्र लाभ होती, त्याचीच पडे भ्रांती स्वरूपाची होय स्थिती. अशी स्थिती होते की आपण 30व्या वर्षी आपली बायको, आपला नवरा, आपली मुलं यांच्यामध्ये अडकून पडतो आणि तेच आपल्याला खरं वाटतं, तेच आपलं आयुष्य बनतं. तेव्हा आपल्याला काही साधन घडत नाही. 40 वर्षे झाली, डोळ्या 40 आली, नेत्राची भूल पडली येता जाता न दिसे जवळी. 40व्या वर्षी काय होतं, आपले जे डोळे आहेत ते हळूहळू कमी काम करायला लागतात, आपल्याला दिसत नाही. त्यावेळेस तू कुठून अध्यात्म वाचन करणार आहेस, कुठून तू ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा उघडून बसणार आहेस. तेव्हा काही आपल्याला साधन होत नाही. हळूहळू आपली जी इंद्रिय आहेत ती काम करायचं बंद करतात 40 पासून, असं इथे म्हटलेलं आहे. तेव्हा 40व्या वर्षी काही
आपलं साधन होत नाही. 50ची होय भरती, दंतपंक्ती हालती, श्याम केस शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती. 50व्या वर्षी आपल्याला म्हातारपण सुरू होतं. आपले केस पांढरे होतात, दात पडतात. दात पडल्यावर आपण अभंग कसं म्हणणार आहे? कसं आपण भजन करणार आहे? त्यावेळेस तर आपल्याला आपल्या मुखाने व्यवस्थित उच्चार करता येत नाही. तेव्हा म्हणून साधन होत नाही. साठीच्या बुद्धी काठी, असावस लागे पाठी, हाती घेऊन या काठी, त्याला हसता पोरटी. काय साठीमध्ये आपल्याला काठी घ्यावी लागते. आपण साधं ताठ बसू सुद्धा शकत नाही. जे आपण तारुण्यपणी तरुण अवस्थेत बसू शकतो ते आपण बसू शकत नाही. 70च्या विवंचना बैसलाने उठवेना, उठल्याने चालवेना, दिवसेंदिवस दीनवाणा. 70ला आलो आपण की काय होतं, आपल्याला नीट बसवत नाही, नीट उठवत नाही. तिथून कुठे आपण ध्यान करणार, कुठला योग आपण साधणार आहे 70व्या वर्षी, असं समर्थ म्हणतायत. आता याच्यानंतर आपली सगळीच जी शरीरातली इंद्रिय आहेत ती हळूहळू निकामी व्हायला लागतात. आणि ते म्हणतात, राजहंस उडूनी गेला, देह कोरडा पडला, जन म्हणती मेला मेला, मोठा आनंद करून गेला. राजहंस जो खरा आपल्या हृदयामध्ये आहे परमात्मा, तो निघून गेला. देह कोरडा पडला आणि लोक काय म्हणणार आहेत? मेला मेला. अशाप्रमाणे आपलं आयुष्य खर्च होऊन जातो. आपला जो राजहंस आहे, आपला जो आत्मा आहे, त्याला ओळखायचा आपण राहून जातो. म्हणून ते काय म्हणतात, आता म्हणे दास सोडा संसाराची आस, सांगतो मी सज्जनास धरा सद्गुरूंची कास. काय म्हणतात ते, की आता संसाराची ही जी आस आहे तुझी, या विषयामध्ये जो तू गुंतलेला आहेस तो सोडून दे आणि सज्जन संगती घे, सज्जनांचा ध्यास धर, सद्गुरूंची कास धर, सद्गुरूला शरण जा, असं इथे संत रामदास स्वामी म्हणतायत. तेव्हा हा जो विचार आपण केला तुकारामांच्या अभंगातून, त्याचं शेवटचं काय आहे, जे तुकारामांनी प्रथम पदातच घातलेलं आहे, हरीच्या जागरणा जाता कारिणे मना. आता आपण अशा प्रकारे हरीचं जागरण करू, विठ्ठलाचं नाव घेऊ आणि आपल्या संतांनी सांगितलेले विचार वाचू, त्याच्यावर चिंतन मनन करू आणि हीच आपली अध्यात्माची पुंजी आपल्याला शेवटी कामाला येणार आहे. असं हे 12व्या अभंगाचं विवेचन इथेच थांबूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.